सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे. मिलन अभी आधा अधूरा है, भाग 129. रात्री राणी आणि रोहित चांगलेच भांडले आणि शेवटी रोहितनं तिला बाहेर झोपवली आणि तो बेडरूममध्ये झोपला. राणीसुद्धा सोफ्यावर नाईलाजानं झोपली. पण पहाटे पहाटे तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिला जाणवलं की ती विवस्त्र आहे आणि रोहितच्या मिठीत झोपली होती. आणि मग राणीही गालात हसली आणि तिच्या लक्षात आलं की आज रविवार आहे, सुट्टी आहे. आणि राणी अजूनच त्याला मिठी मारत झोपली. मग सूर्य बराच वेळ वर आला होता. बाहेर अजून लवकर कोणी उठलेलं दिसतही नव्हतं. मल्हारराव मात्र त्यांच्या वेळेला उठले आणि फेरफटका मारून आले आणि सोनमनं त्यांना गरम पाणी दिलं. आणि मग हळूहळू सगळे उठले आणि आज नाश्त्याची तयारी जानकी आणि सोनम करत होत्या. आणि रोशन म्हणाला, हे काय, राणी वहिनी कुठे आहे? आज मला तिच्या हातचा शिरा खायचा आहे, तिला बनवायला सांगा ना. किती दिवस झालं खाल्ला नाही. आणि मल्हारराव म्हणाले, रोशन, आता राणी वहिनीच्या हातचा शिरा कायमचाच खायचा असेल तर काय करायचं आहे माहीत आहे ना? कंपनीमध्ये रिझाईन करायचं आहे. 6 महिने होऊन गेले. काय सोनम, आठवणीत आहे ना? आणि सोनम म्हणाली, हो बाबा, आम्हाला 3-4 दिवसांसाठी तिकडं जावं लागेल आणि सगळ्या प्रोसेस पूर्ण करून आम्ही कायमचं परत येऊ आणि पुढच्या आठवड्यात निघालोय. आणि जानकी म्हणाली, हो बाई, बरं झालं. सोनम आणि रोशन, आता तुम्ही कायमचं इथे राहाल. आणि काय ते कंपनीचं फॅड किती राबवून घेतात ना. आणि रोशन म्हणाला, आई, आता पगार कोण फुकट देईल का? राबवून तर घेणारच ना. जानकी म्हणाली, हो, पण इथे आपण 1000-1500 लोकांना रोजगार पुरवतोय, त्यांना पगार देतोय आणि आमच्या मुलांनी दुसऱ्याच्या कंपनीत जाऊन तुटपुंज्या पगारावर काम करायचं का? मला हे नाही पटत. आणि हे तुला तरी बरं वाटतं का रोशन? आणि रोशन म्हणाला, अजिबात बरं वाटत नाही, पण फक्त थोडासा अनुभव घ्यायचा होता, दुनियादारी शिकायची होती. आणि आता आलो, सगळं फिरून घरी चालू ना, आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. पण राणी वहिनी अजून उठली नाही का? आणि सोनम हसून म्हणाली, रोशन, तुला माहीत आहे ना रात्री काय काय झालं दोघांमध्ये? आणि रोशन चावटपणा करत हसून म्हणाला, आता मला कसं माहीत काय झालं? मी थोडीच त्यांच्या बेडरूममध्ये झोपलो होतो. तसे सगळे हसले आणि सोनम म्हणाली, गपरे, पण बहुतेक रात्री उशिरा झोपले असतील त्यांचं भांडण संपवून. आणि रोशन लगेच एक्साईट होत चेक काढूनच म्हणाला, आणि भांडणानंतरचा तो भरपूर सगळा रोमॅन्स करून उशिरा झोपले असतील ना. तसं सोनमने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, तुझं काही होणार नाही बघ. आणि रोशन म्हणाला, आता काय व्हायचं राहिलं माझं? मी आईबाबांचा मुलगा झालो, दीर झालो, भाऊ झालो, नवरा झालो, आता काकाही होणार, फक्त आता डॅडी व्हायचा राहिलो आहे. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. राहुलनं त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि मला, होशील होशील, डॅडीसुद्धा लवकर होशील. आणि सोनम म्हणाली, रोशन, मी बनवू का तुझ्यासाठी शिरा? मला राणीताईने शिकवला. आणि रोशन म्हणाला, नको, ती उठेलच की. थोडीच दिवस रात्र बेडरूममध्ये दादा घेऊन बसेल का तिला? मला तिच्या हातचा शिरा खायचा आहे. तुझ्या हातचा खाल्ला ना तर मी शिरा खायचाच विसरून जाईल. आणि सोनम त्याला वाकडं दाखवत म्हणाली, आगाऊ कुठला. आणि आता इकडे बाहेर सगळे गप्पा मारत होते, संडे होता म्हणून रिलॅक्स होते. आणि इकडे दोघांची चांगलीच झोप लागली होती. आणि राणीला जाग आली. तिनं घड्याळात बघितलं तर 10 वाजले होते. आता राणी गडबडली आणि म्हणाली, अरे बापरे, 10 वाजत आले सुद्धा. आणि राणी, तू अजून झोपली आहेस का? आणि ती उठायला लागली. तसं रोहितनं तिला आणखीन घट्ट पकडले आणि म्हणाला, उठायचं नाही. तिची कंबरच पकडली आणि धरून ठेवली आणि हळूच म्हणाला, राणी, वन्स मोर. आणि राणी हसून म्हणाली, नाही, आता बास. आणि हे सगळं तुम्ही कधी केलं हेही मला माहीत नाही, सर, तुम्ही चोर आहात. आणि तो हसून म्हणाला,
ओके, चोर तर चोर, शेवटी मी माझ्याच घरात माझ्याच तिजोरीवर डल्ला मारला, असं म्हणून त्यानं आणखीन तिला जवळ घेतली आणि सोडायचं नाव घेईना. आणि ती म्हणाली, अहो असं काय करताय, मला उठू द्या. सगळ्यांचा नाश्तासुद्धा झाला असेल आणि मी अजून झोपले आहे. काय म्हणतील सगळेजण. रोहित म्हणाला, तुला कोणीही काही म्हणणार नाही. म्हणाले तर मलाच म्हणतील की रोहित बायकोला बेडरूममधून सोडत नाही. आणि तो रोशन आहे ना आगाऊ, तोच जास्त बडबड करत असतो. आणि आपण सांगूया ना त्यांना की आपलं भांडण अजून संपलेलं नाही. आणि तरीही राणी म्हणाली, हो भांडण तर संपलेलं नाहीच, ते मध्येच रात्र झाली ना, झोप लागली आणि थोडासा पॉज घेतला असं समजा हवं तर. आणि काय हो, रात्री काय म्हणालात, तिकडं पॅन्ट काढत होतो, नक्की काय करत होता. आणि रोहित नकूस वळवली, आणखीन तिच्या अंगावर पाय टाकला आणि तिला जेरबंद करत म्हणाला, आता एक लफड आहे का, एक लफड आहे का म्हणून तुला सांगू. राणी म्हणाली, म्हणजे आता एकापेक्षा जास्त लफडी पण आहेत का तुमची. रोहित म्हणाला, हो, कारखाना आहे, कॉलेज आहे, झेडपी अध्यक्षपद आहे, अशी सगळी लफडे आहेत माझी. तुला सांगतो राणी, पद जितकं मोठं असतं ना तितकं व्याप जास्त असतो, रिस्कही जास्त असते आणि कामही जास्त असतं. आणि मग राणीनंही त्याच्याकडे तोंड फिरवलं. त्याच्या धारदार नाकावर तिचं छोटंसं नाक घासून त्याच्या मिशीला पिळी देत म्हणाली, पण तुम्ही सक्षम आहात की ते सगळं सांभाळायला आणि माझा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. पण काय हो, तुम्ही मला पुन्हा बेडरूममध्ये का घेऊन आलात. बाहेर झोपले होते ना, आणि तुम्ही मी बनवलेल्या पनीरला नावं ठेवली, सोडा मला. तसं रोहितनं तिला सोडली. ती त्याच्या तावडीतून सुटून निघाली. पुन्हा रोहितनं तिला जवळ खेचली आणि म्हणाला, आणि रात्री तू मला बैल म्हणाली त्याचं काय. राणी, हल्ली तुझी जीभ फार सैल सुटली आहे बरं का. आणि राणी म्हणाली, मग तुम्ही पण मला म्हस म्हणाला की, त्याचं काय. आणि सुरुवात तुम्ही केली, तुम्ही माझ्या पनीरला नावं ठेवली. आणि रोहित म्हणाला, हवं तर मी माझी चूक दुरुस्त करतो आणि मी आज तेच पनीर खाईल. आणि मला नव्हतं माहीत मी इतक्या सहज बोललो ते सुद्धा तू इतकं मनावर घेशील. आणि राणी, खरंच तू माझा प्रत्येक शब्द झेलतेस का. आणि राणी हसून म्हणाली, माझा एकुलता एक नवरा आहे, मग शब्द तर झेललाच पाहिजे. आणि रोहित म्हणाला, फक्त नवरा का, बाकी कोणीच नाही का. राणीला आता असं म्हणावंसं वाटत होतं की आपल्या बाळाचे बाबा. रोहितलाही असंच वाटत होतं की तिनं हेच म्हणावं आणि तिनं बाळासाठी तयार व्हावं. पण ती म्हणाली, हो सध्या तरी फक्त नवरा, आणि तुमच्या मागे खूप काम असतं, खूप दगदग असते, म्हणून मला वाटलं तुम्ही फरमाईश केली 4 प्रकारचं पनीर मागितलं आणि म्हणून मी 5 प्रकार केले. आणि तुम्ही काय केलं. आणि रोहित म्हणाला, वन्स अगेन सॉरी. बरं चल उठ, तू माझ्यासाठी कार पनीर केलंस ना, मग आज मी तुला सरप्राईज देणार. राणी म्हणाली, कसलं सरप्राईज. रोहित म्हणाला, चल तरी. आणि राणी म्हणाली, मला नको सरप्राईज, मला तर ते रात्रीचं पनीर आता वाया जाणार म्हणून वाईट वाटतं. सर, तुम्हाला माहीत आहे का देशातल्या किती गरीब जनतेला अन्न मिळत नाही, किती जण कुपोषित आहेत आणि ज्यांना मिळतं ते असं करतात. आणि रोहित काहीच न बोलता तयार व्हायला लागला. मग दोघेही तयार झाले. बाहेर जाऊन बघितले तर सगळे नाश्ता करत बसले होते. आणि सोनम म्हणाली, या राणीताई, रोहित दादा, तुम्ही दोघे नाश्ता करायचा राहिलात. आणि रोहित म्हणाला, मला ना सोनम रात्रीचं पनीर वाढ. आणि राणी म्हणाली, सर शिळं काय खायची गरज आहे. आणि रोहित म्हणाला, अन्न वाया जायला नको ना. आणि राणी रुसली आहे माझ्यावर, ती दुरुस्त होईल, ते काही नाही, ही माझी शिक्षा आहे आणि मी ती भोगणार. म्हणून त्यानं रात्रीचं पनीर संपवलं आणि खायला लागला. आणि रोशन हसून त्याची मस्करी करत म्हणाला, वाह काय नवरा आहे, बायकोची मेहनत वाया जायला नको म्हणून शिळं पनीर खातोय, यालाच म्हणतात प्रेम. आणि दादा, तुमचं हे प्रेम मला फ्रेम करून लावावं वाटतंय. तशी राणी लाजली. आणि रोहित म्हणाला, ठेव ठेव, नक्की फ्रेम करून ठेव. आणि रोशन राणीला हळूच म्हणाला, मग बहिणी, रात्री दादाला किती लाताबुक्क्या घातल्या आणि अध्यक्ष महोदय, आपण किती लाताबुक्क्या खाल्ल्या. तसे आता पुन्हा सगळे मोठ्यानं हसले. आणि रोशनसुद्धा खी 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 करून हसत होता. आणि रोहित म्हणाला, जास्त खिदळू नको, घोडे आत शिरतील. राणी म्हणाली, काय हो भाऊजी, तुम्ही काहीही म्हणता बरं का. आणि रोशन म्हणाला, मग तू आधी मला शिरा बनवून दे, मला ना खूप इच्छा झाली आहे खायची. आणि राणी म्हणाली, आत्ता आणते. तसं रोहितनं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, आधी तू नाश्ता कर, मग शिरा बनव, तूही रात्री जेवली नाही ना. असं म्हणून त्यानं तिला शेजारी बसवली आणि नाश्ता करायला लावलाच.
आणि त्या दोघातलं प्रेम बघून रात्री हे भांडत होते का दोघे असा प्रश्न सगळ्यांना पडला. आणि जानकी म्हणाली, बरं का रोहित, समजदार नवरा बायको तेच असतात जे आपापसातलं भांडण आपापसात मिटवतात आणि भांडण बेडरूमच्या बाहेर येऊ देत नाहीत. रोशन म्हणाला, पण हे दोघे तर काल बेडरूममधून भांडत भांडत हॉलमध्ये आले होते की. आणि मल्हारराव म्हणाले, तेवढं चालतं, पण घराच्या 4 भिंतीच्या बाहेर नवरा बायकोचं भांडण जाता कामा नये, समजलं? मग नाश्ता केला आणि रोहित राणीला म्हणाला, चल पटकन आवर. आणि आई बाबा आम्ही दोघे बाहेर निघालो. रोशन म्हणाला, कुठे? आम्हाला का नाही सांगितलं, आम्ही पण आलो असतो. रोहित म्हणाला, हे राणीसाठी सरप्राईज आहे आणि तुम्ही दोघं तुमचा प्लॅन करा. असं म्हणून तो राणीला घेऊन गेला शहराच्या बाहेर एका गार्डनमध्ये आणि म्हणाला, आपण दिवसभर फिरणार आहोत. राणी तर काय खुश झाली आणि म्हणाली, खरंच? आणि तुमचं राजकारण? रोहित म्हणाला, जोपर्यंत कोणाचा फोन येत नाही ना तोपर्यंत मी तुझा. अजून तरी कोणाचा कॉल नाही आला आणि झालं इतक्यात कॉल आला आणि राणी म्हणाली, सर कॉल नाही घ्यायचा, आज खरंच दिवसभर तुम्ही माझ्यासोबत थांबणार आहात. आणि रोहित म्हणाला, राणी असं नाही करू शकत, अगं महत्त्वाचा असतो. तरीही राणीने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि देणारच नाही म्हणाली. आणि रोहित चिडला आणि म्हणाला, गप्प बस, एकदम गप्प, किती स्वार्थी आहेस ग तू. अगं लोकांची कामं खोळंबलेली असतात, त्यासाठी फोन असतो. आणि झालं, राणी रुसली आणि रोहितनं फोन घेतला. त्याच्या कार्यकर्त्याचा फोन होता. एका गरीब कुटुंबावर अन्याय होत होता, त्यांची जमीन अडकली जात होती आणि रोहित दादा तुम्ही काहीतरी करा असं म्हणून तो फोन होता. आणि रोहित लगेच गाडीत बसला आणि राणीला म्हणाला, चल मला जावं लागेल, मी तुला घरी सोडतो. आणि राणी म्हणाली, आणि पिक्चरचं काय? मग मला घेऊनच कशाला आलात इकडे? घरीच आराम केला असता ना मी दुपारचा. 2 वाजले आहेत, आता निवांत झोपले असते मी. आणि रोहित म्हणाला, राणी समजून घे ना, अगं आता हे असंच होत राहणार, असंच होणार. राणी म्हणाली, मग मला कशाला आणलं? रोहित म्हणाला, अगं मग काय तुझ्यासोबत फिरायचं नाही का मी? जितका वेळ भेटतो तितका घालवला पाहिजेच ना तुझ्यासोबत. आणि आता फोन आलाय तर निघालोय ना. राणी, मला एकतर वेळ नसतो आणि त्यातूनही मी तुला वेळ देण्याचा प्रयत्न करतोय. राणी चिडून पुढे चालायला लागली आणि म्हणाली, काय गरज नाही मला वेळ द्यायची, तुम्ही ना तुमचा सगळा वेळ लोकांना द्या, करत बसा राजकारण आणि समाजकारण. आता रोहित तिच्या मागे मागे गाडी घेऊन आला आणि तिला बस बस म्हणत होता, मला उशीर होतोय. आणि राणी तोंड वाकडं करून म्हणाली, उशीर होतोय तर जा ना मग, इथून असेच जा, मी जाईन रिक्षाने. आणि रोहित डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, अरे देवा. आणि राणी म्हणाली, आता त्याला कशाला हाक मारता, त्याला दुपारचा आराम करू द्या, झोपलाय तो. आणि रोहित म्हणाला, पण तू तर जागी आहेस ना. आणि राणी, माझी लिफ्ट न घेऊन तू माझा अपमान करतेस बरं का. आणि राणी चिडून म्हणाली, मग तुमची माझ्यावर जबरदस्ती कशाला? बाहेर चल म्हणून जबरदस्ती करायची आणि मग आता घरी सोडतो म्हणून जबरदस्ती करताय. आणि मी नाही अपमान करत, तुमचा तुम्ही करून घेताय. असं म्हणून राणी तरा पुढे निघाली तसा पाय लचकला आणि खाली बसली आणि रडायला लागली. तसा रोहित पुन्हा गाडीतून पळत पळत आला आणि म्हणाला, काय झालं? बघ म्हणालो होतो ना, रागात पाय टाकू नको, पण तुला ऐकायचंच नसतं. राणी म्हणाली, माझा पाय दुखतोय आणि मला उपदेशाचे डोस पाजत आहे का तुम्ही, मला हात द्या ना. आणि रोहित म्हणाला, हात कशाला, अख्खी तुलाच उचलून घेतो. असं म्हणून त्यानं तिला उचलून घेतलं आणि गाडीत बसवली आणि तिला घरी सोडली, अगदी बेडवर नेऊन ठेवली उचलून. आणि तो त्याच्या कामाला गेला. ज्या गरीब कुटुंबाचं शेत त्याच्या शेजारी हडप करत होता आणि ते गरीब होते, अडाणी होते आणि आमची इथून हद्द आहे असं म्हणायचे. आणि त्यांचा तो शेजारी होता, तो त्यांच्याच भावकीतला. तो म्हणायचा, तुम्हाला मुलगा नाही, फक्त एक मुलगी आहे, तिचंही लग्न झालं आहे आणि कशाला पाहिजे तुम्हाला जमीन. म्हणून आणखीन त्यांच्या हद्दीतून त्या गरीब म्हातारीच्या हद्दीत शिरायचा आणि म्हणायचा, रीतसर मोजणी आणा आणि मग मला सांगा, तोपर्यंत माझं रान इथूनच आहे. अशी जबरदस्ती करून तो शेत पेरायचा. आणि आता अडाणी लोकांना काय कळतंय, पण त्यांनी टिंगूकडे मदत मागितली आणि टिंगूनं रोहितला बोलवलं. आणि रोहितनं ते सगळं बघितलं आणि त्यांना म्हणाला, आजोबा तुमची शेताची हद्द कुठून आहे? ते आजोबा म्हणाले, चांगले 2-3 हात पलीकडे आहे, पण तोच अलीकडे शिरलाय. आणि रोहित त्या शेजाऱ्याला म्हणाला, दुसऱ्यांचं लबडून खाणारे आणि बांध पोकणारे कधीच मोठे झाले नाहीत, असा इतिहास आहे. का उगीच त्रास देतो गरिबाला. आणि आता तो शेजारी होता, तो संग्रामच्या मतदारसंघातला होता आणि तो रोहितला म्हणाला, रीतसर काय असेल ते करा, सगळं गट मोजा, मला इथे बोलू नका.
आणि रोहित म्हणाला, हो, सगळं रीतसरच होणार आणि परमनंट होणार. या आजोबांची एक गहूभरसुद्धा जागा मी इकडे तिकडे जाऊ देणार नाही. मग रोहितनं शासकीय मोजणी आणून रीतसर वाटणी केली जाईल असं म्हणून त्यावर तोडगा काढला. आणि उद्या सोमवार आहे, उद्या शासकीय मोजणी येईल सकाळी सकाळी असं सांगून निघून गेला. आणि रोहितचं ते धडाकेबाज काम बघितलं आणि तो माणूस घाबरला आणि ते म्हातारी खुश झाले. आणि रोहित असाच होता, स्वतः फील्डवर जाऊन कोणतंही काम करायचा, त्यामुळे जनतेच्या गळ्यातला ताईत झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शासकीय मोजणी तिथं पोहोचली तेव्हा रोहितनं टिंगूला तिथं जातीनं पाठवला होता आणि रीतसर मोजणी करून घेतली आणि त्या गरीब कुटुंबाला त्यांचं अख्खं शेत मिळालं. आणि रोहितने त्या आजोबांच्या अख्ख्या शेताला कंपाऊंड करून द्यायला सांगितलं आणि या कंपाऊंडच्या आत पुन्हा कोणीही घुसणार नाही असं म्हणाला. आणि त्यांचं शेत हडपणाऱ्याला पलीकडे सरकवला. आणि रोहितची अशी धडाकेबाज कामं बघून तो फार लोकप्रिय होत होता. लगेच ही बातमी पेपरात छापून आलीसुद्धा, अगदी रोहितच्या फोटोसहित. आणि त्या आजोबांची मुलाखतसुद्धा छापून आली. आणि आपला अध्यक्ष या नावाखालीच रोहितचा फोटो छापून यायचा हल्ली. सगळेजण रोहितला आता आपला अध्यक्ष असंच म्हणायचे. आणि हे सगळं बघितलं की संग्राम चिडायचा आणि म्हणायचा, उगीचच स्टंटबाजी करतो हा मधला सूर्यवंशी. आणि त्याची बहीण त्याला चिडून म्हणाली, मग तू काय करतो? नुसता येतो, घरात बसतो आणि दारू पितो. तू सुद्धा बाहेर पडत जा, लोकांमध्ये मिसळत जा, त्यांची कामं कर. दे रे हरी खाटल्यावरी असं आहे तुझं. लोकांच्या गळ्यातला ताईत व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी झिजावं लागतं, पळावं लागतं. तो रोहित बघ किती करतो लोकांसाठी. अरे जेवत्या ताट्यावरून सुद्धा तो उठतो फोन आल्यावर म्हणे, आणि तू फक्त इथे बसून त्याचा रागराग करतोस का? असं त्याच्या बहिणीनं संग्रामला घरचाच आहेर दिला. आणि संग्राम चिडला आणि म्हणाला, माझ्याकडे कोण काम घेऊन येतच नाही तर मी काय करू? मुद्दाम जाऊ का तुमची मदत करू का हे विचारत? त्याची बहीण म्हणाली, तुझ्याकडून त्यांचं काम होतच नाही म्हणून तर तुझ्याकडे ते येत नाहीत. कारण तू दुर्लक्ष करतो, मग ते पुन्हा पुन्हा तुझ्याकडे कशाला येतील? आता योग्य संधीची वाट बघ आणि जर कोणाला मदतीची गरज असेल ना तर तूही काम कर आणि तुझीही जाहिरात येऊ दे पेपरमध्ये, कळलं का? आणि संग्राम म्हणाला, बरं. आणि त्यानं आता ठरवलं की आपणच असं एखादं मुद्दाम काम करायचं आणि आपली बातमी आपणच छापून आणायची. म्हणजे आपण स्वतःच घराला आग लावायची आणि आपणच ती विजवायची, असा त्यानं प्लॅन केला. आणि आता राणी कॉलेजमध्ये गेली आणि मेघना राणी दोघींमध्ये चांगला 36 आकडा निर्माण झाला होता. मेघना जेव्हा तिच्या क्लासवर यायची तेव्हा राणी तिच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नव्हती. ती काय शिकवते काय नाही याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. मेघनाला वाटायचं राणी एखादा प्रश्न विचारेल आणि मग मी तिला खूप बोलेल, पण राणी तिला भाव देतच नव्हती. आणि आज रोहितची स्टाईल मारत मेघना म्हणाली, सगळ्यांनी होमवर्क दाखवा. मोरे तुझी वही आण. राणी आता उठली आणि तिची वही दिली आणि पहिल्याच पेजवर मेघनाला राणीचं नाव दिसलं, सौ सूर्यवंशी राणी रोहित. राणीनं अजिबात स्वतःचं माहेरचं नाव टाकलं नाही आणि ते नाव वाचून मेघनाने राणीकडे खुणसीपणानं नजर उचलून बघितलं. आणि राणीनं सुद्धा हाताची घडी घातली आणि तिच्याकडे बारीक डोळे करून बघायला लागली आणि म्हणाली, होमवर्क बघता ना मॅडम, तुमचं लक्ष तर दुसरीकडे दिसते. आणि मेघनाने आता तिचा होमवर्क न बघता तशीच ती वही पटकन झाकली आणि राणीच्या अंगावर फेकली. आणि राणीनं ती वही कॅच करण्याच्या नादात खालीच पडली. राणीला तिचा फार राग आला आणि मेघनाने तिच्याकडे हसून बघितलं. आणि आता बाकीच्या स्टुडंटना काही कळत नव्हतं की या दोघींमध्ये इतकी टशन का आहे. आणि मेघना राणीकडे रागात बघत म्हणाली, एक दिवशी नाही तुला फक्त राणी असं शिल्लक ठेवेना तर नावाची मेघना नाही. तुझ्या पाठीमागचं रोहित सूर्यवंशी हे नाव मी काढून घेणार म्हणजे घेणार आणि ते नाव माझ्या पुढे असेल. त्याचं नाव तुझ्यासमोर आहे म्हणून फार उडतेस ना? मग मेघनाचा क्लास संपला, ती निघून गेली आणि इतर मुली लगेचच मेघनाचं वागणं बघून राणीला म्हणाल्या, राणी मॅडमनी आता तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. हा भाग वेगळा की तू कधीच रुबाब करत नाहीस. तू स्वतःला सुद्धा या कॉलेजची फक्त स्टुडंट समजते, पण तू इथली मालकीण आहेस. याचा अर्थ असा नाही की मॅडमने तुझा इतका अपमान करावा. उलट त्यांनी तर तुझं किती आपुलकीने स्वागत केलं पाहिजे. आणि राणी बाहेर जाणाऱ्या मेघनाकडे बघून म्हणाली, करतील. त्याही माझं आपुलकीने स्वागत करतील जेव्हा मी हक्क दाखवायला सुरुवात करेल. आणि कसं आहे ना, अजून मीच हक्क दाखवायला सुरुवात केली नाही, पण असं वाटतं की आता सुरुवात केली पाहिजे.
जास्त चांगुलपणा आणि जास्त सौजन्यसुद्धा धोक्याचं असतं आणि त्याचाच लोक फायदा घेतात. आणि त्या मुली म्हणाल्या, म्हणजे राणी आता तू काय करशील? आणि राणी म्हणाली, मी काहीच नाही करणार, आता मी हक्क दाखवणार. आता सर इथे नाहीत ना, तर तुम्ही मला बिनधास्त मिसेस सूर्यवंशी म्हणू शकता आणि माझी नाव बदलण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि मला चिडवू सुद्धा शकता, असं म्हणून ती हसली. आणि आता ब्रेकमध्ये झाला आणि मुली तिला ओ मिसेस सूर्यवंशी अशी हाक मारायच्या आणि ते ऐकून मेघना चिडायची. मग आता मेघनानं रोहितच्या आणखीन जवळ जाण्यासाठी एक आणखीन शहाणपणा केला आणि कॉलेजच्या मुलींना राख्या बनवायला सांगितल्या आणि म्हणाली, आता रक्षाबंधनाचा सण येतोय ना, तर आपण तुमच्या राखांचं प्रदर्शन भरवूया आणि प्रत्यक्ष रोहित सरांच्या मातोश्री जानकी मल्हारराव सूर्यवंशी यांना आपण बोलवू. हे सगळं बघायला आणि त्यांची शाबासकी मला मिळणार आणि जानकीसुद्धा त्या निमित्तानं मला बघेल आणि तिच्याशी थोडी ओळख तरी होईल, भावी सून म्हणून, असं मेघनाचा प्लॅन ठरला. तिने तिच्या पप्पाला सांगितलं आणि म्हणाली, जानकी सूर्यवंशी येतील का हो प्रदर्शनाचं उद्घाटन करायला? तुम्ही बोलवता का त्यांना? नाहीतर राहू द्या, मीच बोलते. तिचे पप्पा म्हणाले, इतक्या वर्षात त्या कधीच आल्या नाहीत. गॅदरिंगला येणार होत्या पण येऊ शकल्या नाहीत. तरीही मग आता येतील की नाही कुणास ठाऊक. आणि मेघना म्हणाली, त्या नक्की येतील. मी स्वतः त्यांना इन्व्हिटेशन देणार आणि त्यांच्या कॉलेजच्या मुलींना त्यांनीच प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. मग आता सगळ्या मुली राखी बनवायला लागल्या, कारण जिची चांगली राखी होईल तिला नंबर देऊन जानकीच्या हस्ते ट्रॉफी मिळणार, असं मेघना म्हणाली होती आणि स्वतःच्याच मर्जीनं हे प्रोजेक्ट राबवत होती. मग सगळ्या मुलींनी भाग घेतला होता आणि राणी मात्र निवांत बसली होती. आणि तिच्या 1-2 मैत्रिणी म्हणाल्या, राणी काय झालं, तू नाही का भाग घेणार यामध्ये? आणि राणी हसून म्हणाली, नाही, मी नाही भाग घेणार आणि मी त्या दिवशी कॉलेजला सुद्धा येणार नाही, कारण मला दुसरीकडे जायचं आहे. आणि त्या मुली म्हणाल्या, बरं. आणि राणी म्हणत म्हणाली, मी त्या दिवशी उपक्रमात भाग घेणारच नाही आणि कॉलेजलाही येणार नाही, कारण मी त्या दिवशी जानकी सूर्यवंशींची सून आणि रोहित सूर्यवंशींची बायको आणि या कॉलेजची मालकीण म्हणून त्या कुटुंबासह कॉलेजमध्ये एंट्री करणार. आणि मग मेघना तिचं कसं स्वागत करेल आणि जर मेघनानं राणीचं नाही स्वागत केलं तर जानकी तिची कशी फजिती करेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मग आता राणीनंही असंच ठरवलं आणि मग आता एका दिवशी सपना इन्व्हिटेशन लेटर घेऊन मुद्दाम त्यांच्या घरी गेली, तेही कॉलेज सुटल्यावर. आणि प्रशस्त अशा सूर्यवंशींचा बंगला ती गेटच्या बाहेरूनच डोळे भरून बघायला लागली. मग तिची चौकशी करून वॉचमॅननं तिला आतमध्ये सोडलं. घराची बेल वाजवली आणि राणी पळतच आली, आले आले म्हणून, आणि तिनं दरवाजा उघडला तर समोर मेघना होती आणि ती का आली हे राणीनं ओळखलं. आता राणी तिला आत पण ये म्हणत नव्हती, तशीच तिला दरवाजात उभा केली होती आणि हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून बघत होती आणि मुद्दाम तिचा अपमान करत होती दरवाजात उभा करून. इतक्यात पाठीमागून जानकीचा आवाज आला, कोण आहे ग राणी? आणि राणी म्हणाली, कोणी नाही आई, इतकं कोणी महत्त्वाचं नाही. ते आपल्या कॉलेजमध्ये एक टेम्पररी प्रोफेसर म्हणून काम करतात ना, त्या आहेत. असं म्हणून राणीनं मेघनाला काडीचीही किंमत दिली नाही आणि मेघनाला राग येत होता आणि ती राणीकडे रागात बघत होती आणि राणी तिच्याकडे हसून बघत होती.